गरम भाकरी, वरण भात आणि सोबत हे तिखट मिरचीचं लोणचं, तोंडाला पाणी सुटलं ना. हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तिखट, झणझणीत आणि चविष्ट मिरचीचं लोणचं घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या व्हिडिओत पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते बघूया. कोलमाट टाकायसाठी आम्ही आणलेला ह्याचं मी लोणचं पण टाकणार, उरल्यात माझ्या एवढ्या, तर थोडा कोलमाट टाकणार आहे मी. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी लोणचं पण करणार आहे. याचं तर लोणच्यात टाकणार आहे अर्ध्या. त्याच्यामुळे ह्याच्यात मी 2 ते 3 चमचे मी मीठ टाकले, 2.5 चमचे मीठ टाकलंय. मधून चिरून स्वच्छ धुवून घेतल्यात हा, पहिला स्वच्छ धुवून घेतल्यात, कुठे पण माती बितीत असतात ना, तर मी धुवून घेतल्यात. आता मी मिठात टाकल्यात, नंतर आहे ना मिठातून मी चाळणीवर ठेवणार आहे. आपण ना मधून चिरून घेतल्यात मिरच्या आणि आता मीठ टाकून असं हलवून घ्या, म्हणजे मीठ आतमध्ये घुसेल. असं जसं लोणचं करतो ना आपण तसंच मीठ टाकून ठेवलंय. पण थोड्या टायमाने ना अशा मिठातून काढून फक्त चाळणीवर ठेवणार सुकायला. नंतर मग आपण लोणच्यात थोडं मीठ कमी टाकायचं किंवा खारवण्यामध्ये पण मीठ कमी टाकायचं. तर आता आपण इकडे ना सगळा खडा मसाला घेतलाय, म्हणजे आपण जे मिरचीचं लोणच्यामध्ये टाकणार आहे ते. तर लोणच्यासाठी आपण इथे 1 टेबलस्पून मोठा चमचा आपण मेथी घेतली, 1 टेबलस्पून, 1.5 टेबलस्पून राई घेतले, 1 चमचा आणि अर्धा चमचा, 1.5 टेबलस्पून राई, 1.5 टेबलस्पून आपण सौंफ घेतले म्हणजे बडीशेप घेतले, 1.5 टेबलस्पून आपण जिरं घेतले आणि 2 टेबलस्पून आपण धणे घेतलेत, 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून मेथी आणि बाकी सगळं जे काय तिन्ही जे आहे ते 1.5 टेबलस्पून आपण हे आता भाजून घेणार आहे. हे सर्व एकदम आता आपण भाजायला टाकतोय, भाजून पुडी करून घ्यायची आपल्याला. बघा हलकासा तांबूस कलर पण आलाय आणि राई सुद्धा तडतडते. राई तडतडायची बंद झाली आणि मसाल्याचा कलर पण चेंज झाला हलकासा. का आपण हे काढून घ्यायचे का दुसऱ्या भांड्यामध्ये. आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. जरासं थंड करून आपण मिक्सरमध्ये याची जाडसर पूड बनवायची. एक मोठं वाडगं आपल्या मिरच्या या मिरच्या आहेत, यांना रात्री आपण मीठ धुतल्या, स्वच्छ वरण धुतल्या, कुठे कुठे बाजारातून येतात ना, म्हणून आपण मिरच्या धुतल्या, त्यांना चीर पाडली आणि मीठ लावून ठेवलेलं. आता ते सकाळी मी नितळून अशा ना सुकवायला ठेवलेल्या, थोड्या तर वारकमल्या थोड्या एकदा. आता बघा पाणी नाहीये त्यांना, अजिबात पाण्याचा अंश पण नाहीये, चांगल्या सुकल्या. त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया. टेबलस्पूनचं माप घेतलं आपण मोठा चमचा घेतलाय, म्हणजे सौंफ घेतले. आता आपण बडीशेप, जिरं, राई, धणे, मेथी हे सर्व वाटून घेतले ना, ते दाखवले तुम्हाला. ते सर्व मसाला भाजून आणि वाटून बघा, पूड अशी बघा जाडसर पूड केलेली आहे. दाखव एक मिनिट. हे बघा आपण मिक्सरमध्ये जाडसर पूड बनवली त्याची. हे बघा, ही 1 चमचा बडीशेप मी घेतली, अजून हिची पूड करून घेते, जाडसर पूड बनवली, ती पण टाकली आपण. सव्वा चमचा आपण मीठ टाकतो, कारण आपण मिठात ठेवलेलं ना मिरच्या, मग सव्वा चमचा टाकतो. आपण टेबलस्पूनचं माप घेतलंय, मोठा चमचा मीठ घेतलंय, सव्वा चमचा. ही राईची डाळ आहे, ही आपण 3 चमचे, या चमच्याने 3 चमचे, हा 3रा चमचा आहे. टेबलस्पूनचं माप घेतलंय आपण. टेबलस्पून आपण राईची डाळ घेतली. अर्धा चमचा आपण मेथीची पूड केलेली आहे ना डाळ, ती टाकतो, मेथीची पूड.
मेथी पूड, मेथीची डाळ आहे ही. अर्धा चमचा. आपण अर्धा चमचा हिंग टाकतो. हा छोटा चमचा आपण काय थोडी येते लागेल. स्पून आपण हळद टाकणार आहे. आपण टाकले एक मोठी वाटी आपण तेल गरम करून घेणार आहे. वाटी अजून घेणार आहे. हा, तर 1 वाटी तेल टाकून घ्यायचं. दीड वाटी आपण मोठी वाटी दीड हे दाखव जरा वाटी ही बघा ही वाटी दीड वाटी आपण तेल घेतलंय. तेल गरम करून घेऊया कढईमध्ये आपण. हे बघा लिंब घेतलेत आपण 3 लिंब घेतलेत. बिया काढून घेतल्या, धुवून घेतले स्वच्छ वरण. आता आपण पिळून घेऊया. काढून घेतल्यात, आता लिंब पिळून घेऊया आपण. आता बघा लिंबू पिळून झालं, आता मिक्स करून घ्यायचं ना. बघा आता मस्त लावून घेतलं आपण मिरच्यांना. हे जे गरम करून घेतलेलं कडकडीत गरम थंड केलं चांगलं आणि आता आपण ते या लोणच्यात टाकून घेऊया. आता बघा लोणचं आपण कालवून घेतलं, आपण पूर्ण तेल टाकलं नाहीये, अजून 1 वाटी तेल आपलं शिल्लक आहे. तर आता आपण कालवून घेतलंय, बरणीत भरूया. बरणी आपण स्वच्छ धुवून घेतलेली, उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता आपण जे तेल गरम केलं त्यातलं जे शिल्लक राहिले ते टाकून घेऊया वरून. त्याच्यात तेल संपल्यानंतर पण बघायचं आणि परत गरम करून थोडं थोडं टाकत राहायचं, कारण बुरशी चढते मग लोणच्याला. आपलं झालेलं आहे. या मिरच्या आहेत ना अशा वर येतात की नाही, तेव्हा ना त्यांना कापशीसारखं पकडते, बुरशी पकडते म्हणजे. तर त्यांना जरा तेल टाकायचं आणि आपण गरम करून आपण थंड थंड केलं. केलं ते.
अशी मिरची मोडली पाहिजे, वर आली ना मग बुरशी पकडतील त्या. वरून आपण तेल टाकून घेतलं आणि आता बंद करून घेऊया. झालंय, मुरलंय आपलं लोणचं. झालं आता झाकण लावून ठेवूया. टिश्यू वगैरे ठेवून झाकण लावून ठेवून देऊ.